छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराज के क्रांतिपिता लहुजी वसंत साळवेंचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा व्हिडिओवर कारवाई तहसीलदारावर कारवाई पोलीस प्रशासनावर कारवाई जय भीम जय भीम। मोजे चिमके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या या दोन महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी दोन्ही पुतळे बसवण्यात आले होते, परंतु काही जातीवादी काही मनुवादी लोकांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून भिडे गुरुजी जे नेहमी वादग्रस्त असणारा, जे नेहमी जातीय दंगल भडकवणारा भिडेची अवलाद या तिथं त्या ठिकाणी उपस्थित असणारे लोक, त्या लोकांनी या ठिकाणी फक्त विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढण्याचा हटवून टाकला। प्रथमतः आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। आज खऱ्या अर्थाने देशाची परिस्थिती बघितली तर बाबासाहेबांवर बोललं जातंय, आपल्या सरन्यायाधीश त्यांच्यावर चप्पल फेकण्याचं काम केलं जातंय। म्हणजे वारंवार आंबेडकर जनता, आंबेडकर समाज हे गप्प बसून महामानवाच्या जे संविधान आहे संविधानावर चालणारा हा समाज आहे, परंतु काही लोक जाणून बुजून या समाजाला उपसवण्याचं काम करत आहेत। आज अशीच परिस्थिती या ठिकाणी चिमके या गावात घडली। आज जवळपास लहान मुलं, महिला, थंडीचे म्हणजे दिवस चालू आहेत। 120 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी तिथनं मोर्चा सुरुवात झाली आणि आज जवळपास 5वा दिवस आहे। या ठिकाणी सोलापूर पूनम गेट या ठिकाणी संपूर्ण समाज, गावातले सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहे। यांची एकच मागणी, ते तहसीलदार बिडो जे कोणी पोलीस प्रशासन असतील त्या लोकांनी जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं, या मागणीसाठी या ठिकाणी हे मोर्चाचं आयोजित केलेलं आहे। प्रथमतः मला या प्रशासनाला या माध्यमातून विचारायचं आहे की आपण संविधानावर चालणारा देश आहे, या संविधानाच्या रक्षकाचं निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोण जर हटवत असेल त्या ठिकाणी तुम्ही गप्प बसायचं काम म्हणजे करू नये। ताबडतोब याची दखल घेऊन ते जे कोणी जे लोक हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। या माध्यमातून मी एवढं बोलतो। माझे नाव कोमल भीमराव काटे, गाव आमचे चिमके, तालुका सांगोला। डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या गावामधून हटवला गेला आहे। शासनाने जोपर्यंत हा पुतळा आणून हाय त्या ठिकाणी ठेवत नाही तोपर्यंत आम्ही हा मोर्चा काही बंद करणार नाही। त्यामुळे शासनाने प्रशासनाने ज्यांनी कोणी हा पुतळा आमचा काढला आहे त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे। नाही झालं तर काय करणार? पुढची दिशा नाही झालं तरी आम्हाला त्या गावात जागा नको आहे, आम्ही राहणार नाही त्या गावात। मी वसंत काटे, मी चिंते गावचा रहिवासी। आम्ही 3 तारखेपासून 3/11/2025 पासून पायी चालत जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आलो आहे। बाबासाहेबांचा पुतळा, आमचे 2 पुतळे एकत्र असताना बाबासाहेबांचा पुतळा प्रशासन काही जातीवादी मनवादी गावगुंडांच्या सांगण्यावरून बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेले। आमची एवढीच मागणी आहे, जसा बाबासाहेबांचा पुतळा घेऊन गेलाय तसा परत आणून बसवा, नसेल तर दोन्ही अनाधिकृत असतील तर दोन्ही पण काढा, आमची त्याचं काही म्हणणं नाही आहे। आणि जोपर्यंत बाबासाहेबांचा पुतळा आणून बसवत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून कुठणार नाही। आमचा जीव जरी गेला आणि ज्या गावाला बाबासाहेब चालत नाही ते आम्हाला ते गाव पण नको आहे। मग इथं आमचा प्राण जरी गेला तर आमची हरकत नाही, पण ते जातीवादी ज्या लोकांनी हे केले त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। प्रत्येक वेळेस त्या गावामध्ये, आमच्या गावामध्ये भिडे येतोय, भिडेच्या येण्यामुळे गावातील लोकांचे माथे भडकवून हे कृत्य प्रत्येक वेळेस घडत जाते। लोकांना गुन्हे दाखल करणे, जातीत भांडणं लावणे प्रत्येक वेळेस आमच्या गावात चालू असते। त्यामुळे या जातीवादी जे दोषी असतील, सरपंच, BDO, तहसीलदार जे कोणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे।
त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. आम्ही 3 तारखेपासून आलोय. आमची लहान लहान मुलं आहेत, बीपीचे पेशंट आहेत, काही गरोदर माता आहेत. त्यांच्या जीविताला जर काय झालं तर प्रशासन जबाबदार राहणार आहे पूर्णपणे. छोटी छोटी मुलं त्यांची शाळा बुडवून सुद्धा ते बाबासाहेबांसाठी इथं आलेत आणि न्याय हक्कासाठी इथं मागत बसले सगळ्यांसोबत. प्रत्येक नेता इलेक्शनच्या टायमाला बहुजन आहे, शाहू फुले आंबेडकरांचे विचार सांगतात, पण आता त्यांना बाबासाहेब नको आहेत. फक्त भाषणापुरतेच आणि इलेक्शनपुरते यांना बाबासाहेब पाहिजेत. मग असं जर असेल तर इलेक्शनमध्ये प्रत्येक वर्षी त्याचा परिणाम त्यांना बघावा लागेल. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.